जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीतल्या स्थानिक पातळीवरचा वाद चव्हाट्यावर. पर्यटनाविषयी बैठकीला भाजपला डावललं. अजित पवारांच्या ताफ्याला भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे. अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आशा बुचके रुग्णालयात दाखल. आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी भोवळ आल्यामुळे बुचके रुग्णालयात. काँग्रेस नेते सत्यशील शेरकरांनी घेतली बुचकेंची भेट. काळे झेंडे दाखवणारे भाजप कार्यकर्ते ताब्यात. आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. तर फडणवीसांकडे खुलासा करण्याचीही केली मागणी. अजित पवारांना काळे झेंडे दाखवणं निव्वळ स्टंटबाजी. काळे झेंडे दाखवण्याऐवजी दादांना भेटले असते तर प्रश्न मार्गी लागला असता. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची टीका. भाजपने अजितदादांना काळे झेंडे दाखवले. महायुतीसाठी दुर्दैवी. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत कुलवडे यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या मतदारसंघात जय पवारांचा दौरा. कर्जतमधल्या दौऱ्यात जयंत पवारांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी कर्जतच्या ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराजांचं घेतलं दर्शन. कर्जत जामखेड दौऱ्यावर असताना मंदिरात जाऊन घेतलं दर्शन. नंदुरबार जिल्ह्यातल्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार. पोषण आहारात देण्यात येणारं चॉकलेट रस्त्यावर फेकले. या प्रकरणी चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती. नंदुरबारमध्ये वाहन चालकाला गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका. कार अनियंत्रित झाल्यानं अपघात. कारने चौघांना उडवलं. यात दोघांचा मृत्यू. नाशिकमध्ये एका परप्रांतीय मुलाचं अपहरण करून हत्या. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरवमधली घटना. मुलाच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती. नाशिकच्या वडनेरमध्ये 7 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर वडनेर भैरवमध्ये आज बंद. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय. रक्षाबंधनानिमित्ताने भुसावळ ते इगतपुरी दरम्यान विशेष रेल्वे चालवली जाणार. अप आणि डाऊन मार्गावर आज आणि उद्या 2 दिवस अनारक्षित विशेष रेल्वे चालवली जाणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची आज अलोट गर्दी. उद्या 3रा श्रावणी सोमवार असल्यानं उद्या देखील दिवसभर गर्दी राहणार. मंदिर प्रशासनाची माहिती. या होत्या वेगवान घडामोडी. बातमी येते राहुल गांधींसंदर्भातली. राहुल गांधी उद्या पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार का हा प्रश्न आता समोर येतोय. कारण राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी हे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधींनी 2023च्या मार्च महिन्यात लंडनमधल्या भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला आणि त्याच संदर्भात आता उद्या राहुल गांधी पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार का हा प्रश्न समोर येतोय. आणि आता पुन्हा एकदा काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. उद्धव ठाकरेंकडून मुंबईतल्या 36 जागांसाठी जोरदार मोर्चे बांधणी. 18 नेत्यांना दिली 36 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी. मतदारसंघांचं सर्वेक्षण करून नेते 25 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती. सोशल मीडियासाठी शिवसेनेचा नवा चेहरा. राहुल कनाल यांच्या खांद्यावर जबाबदारी. सोशल मीडिया राज्यप्रमुखपदी वर्णी. नवी मुंबईतील महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. भाजपचे आमदार असलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला उमेदवारी मिळण्याचा विश्वास. अंधेरी पूर्व विधानसभेसाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. शिंदे गटाकडनं प्रदीप शर्मांच्या पत्नी तर भाजपकडनं मुरजी पटेल इच्छुक. राखी पौर्णिमेनिमित्ताने शक्ती प्रदर्शन करणार. भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी वर्धा विधानसभेसाठी इच्छुक. लोकसभेच्या अपयशानंतर उमेदवार परिवर्तन अपेक्षित. त्यामुळे पक्षाकडे वर्ध्याची उमेदवारी मागणार. सुरेश वाघमारेंचं वक्तव्य. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता. वक्तव्याचा विपर्यास. रामगिरी महाराजांची सारवासारव. मात्र भूमिका आणि वक्तव्यावर ठाम असल्याचंही वक्तव्य. नालासोपाऱ्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अहमद युसुफ मेमन यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महाल गावात रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा. रामगिरी महाराजांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची समर्थकांची मागणी. बुलढाण्यात महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट. बुलढाणा शहर पोलिसात युवकावर गुन्हा दाखल.
रामगिरी महाराजांनी धर्माचा प्रचार प्रसार करावा, मात्र आपल्या प्रबोधनातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया. रामगिरी महाराजांना अटक करा, काँग्रेसचे ज्येष्ठ माजी खासदार हुसेन दलवाईंची मागणी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले रस्ते पूल 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बांधकाम विभागाला निर्देश. कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाईचाही मुख्यमंत्र्यांचा इशारा. आता एक बातमी येते. पैलवान विजय डोईफोडेच्या उपचाराकरता उपमुख्यमंत्री फडणवीस सरसावलेले आहेत. एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दाखवलेली होती आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दखल घेऊन संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत. विजय डोईफोडेवर आता रुबी क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत आणि उपचारांचा खर्च हा उपमुख्यमंत्री सहायता निधीतून होणार आहे. देवेंद्र फडणवीस रोजच्या रोज या उपचारांसंदर्भातला आढावा घेत आहेत. या संदर्भातली बातमी एबीपी माझाने दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर आता त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बातमीचा आढावा घेत त्यांच्या विजयला मदत करण्यासाठी त्यांनी हात सरसावले व तसेच लगेच त्यांच्या कार्यालयातून सुनैना होले मॅडम यांचा मला कॉल आला व त्यांनी देखील सांगितलं की आम्ही मदत करू. व तसेच त्यांचे मेडिकल सहायताचे कार्यालयाचे प्रमुख श्री रामेश्वर नाईक सर व तसेच डॉक्टर निखिल इंगळे यांचे देखील कॉल आले व त्यांनी इमिजिएटली आम्हाला विजयला राव हॉस्पिटलमधून रुबी हॉल क्लिनिकमध्ये ICU बेड मिळवून दिला व तसेच DCM सहायता निधीमधून विजयला त्याच्या उपचारासाठी लागणारा जो काही खर्च येईल तो सर्व खर्च DCM सहायता निधीद्वारे करण्यात येईल असे आश्वासन दिले व त्याप्रमाणे काम देखील केले. व तसेच आता तो तिकडे ॲडमिट आहे आणि रोज त्याचा माहितीचा पाठपुरावा केला जातो आणि त्यासाठी मी आमच्या कुटुंबियांतर्फे व तसेच मांडवे ग्रामस्थांतर्फे सगळ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईत. झिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅली आणि सभेचं आयोजन. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार. बँक कर्मचारी संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये गर्दी होत असल्यानं अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची पत्राद्वारे मागणी. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कुर्ला ते चांदिवली दरम्यान काढली कावड यात्रा. यावेळी आमदार दिलीप लांडेंनी खांद्यावर कावड घेत केलं नृत्य. मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना ईडीकडून अटक. अबुधाबीहून मुंबईला आलेल्या दोघांनी विशिष्ट जॅकेटबंद सोनं पावडर स्वरूपात लपवून आणल्याची माहिती. मुंबईतील सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण. महिला डॉक्टरने सायन पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला जबाब. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक पसार झाल्याची माहिती. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह 3 महिने बंद राहणार. नूतनीकरणाच्या कामासाठी नाट्यगृह बंद राहणार असल्याची माहिती. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हालचाली. वेगवेगळ्या स्थानकांचा सर्व्हे करत रेल्वे प्रशासन 15 डब्यांच्या लोकल चालवण्याबाबत आढावा घेणार. मुंबई उपनगर आणि ठाण्यातल्या तापमानात वाढ. 2 ते 3 दिवसांपासून पाऊस नसल्यानं उष्णता वाढली. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं 93% भरली. अपर वैतरणात 89%, मोडक सागरमध्ये 96% पाणीसाठा, तर तानसा आणि मध्य वैतरणात 97% पाणीसाठा. हॉस्पिटल आणि हॉस्टेलच्या आतमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षा विभागातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय. आणि आता एक बातमी इंदापूरमधनं येते. मराठा आंदोलकांना पोलिसांनी तिकडे ताब्यात घेतलंय. नितेश राणेंच्या इंदापूर दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केलेला. हिंदू जन आक्रोश मोर्चा नितेश राणे यांनी सहभागी होण्याचं ठरवलं आणि तिकडे ते आता सहभागी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता पाहूया आणखी काही बातम्यांचा वेगवान आढावा. नितेश राणेंच्या उपस्थितीत इंदापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. मोर्चाआधी इंदापूर पोलिसांचा रूट मार्च. इंदापूरमध्ये होत असलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामुळे पार्श्वभूमीवर
एसटीच्या वाहतुकीत बदल, खबरदारी म्हणून तहसीलदार कार्यालयापर्यंतच एसटी चालवली जाणार. बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात 25 तारखेला सांगलीमध्ये कडकडीत बंद. बांगलादेशमधील अत्याचार थांबायला हवा, यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. संभाजी भिडेंची प्रतिक्रिया. पुणे ड्रग्ज प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक. विश्रांतवाडी परिसरातनं पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त. अजित पवारांनी ड्रग्ज प्रकरणावरनं लोणावळा पोलिसांना सुनावलं. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश. थेट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, अजित पवारांचा इशारा. कोल्हापुरात झळकले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फिल्मी स्टाईल बॅनर. त्रिदेव अजिंक्य असा बॅनरवर आशय. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून बॅनरबाजी. पोर्शे कार अपघात प्रकरणी पुण्यातल्या अल्पवयीन मुलाला आरटीओकडून धडे. प्रोग्राम ट्रेनिंग. अल्पवयीन तरुणाला धडे देताना प्रचंड गुप्तता पाळली. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. नवीन इमारत बांधकाम आणि थकीत कर्जबाजू विषयावरनं विरोधक शिक्षकांचा काळे झेंडे दाखवत गोंधळ. वर्ध्यातल्या आष्टीमध्ये भूमिपूजनापूर्वी अज्ञातांकडनं कोनशिलेची तोडफोड. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते होणार होतं भूमिपूजन. कोनशिला तोडल्यानं भाजप आक्रमक. गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्या राख्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यावर मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना वकिलाला हृदयविकाराचा झटका. रुग्णालयात उपचारादरम्यान ॲडव्होकेट तलत इक्बाल कुरेशी यांचा मृत्यू. जालना खामगाव महामार्गावर अंढेरा फाट्याजवळ धावत्या रिक्षावर नीलगाय धडकून अपघातात 1 महिला प्रवाशाचा मृत्यू. 4 प्रवासी गंभीर जखमी. यवतमाळच्या राळेगावमधील विवाहित महिलेच्या हत्येच्या निषेधार्थ आदिवासी समाज संघटना आक्रमक. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी मागणीसाठी आंदोलन. भंडाऱ्यामध्ये हाय व्होल्टेज तारांना स्पर्श झाल्यानं विद्यार्थी भाजला. खरबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतला प्रकार. नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात रॅली. वासुदेव गोंधळी, मनकवडे, बहुरूपी, गाढवं रॅलीमध्ये सहभागी. बीडच्या माजल गावात जोरदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठा फायदा होईल. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेत बिस्किटातून 257 विद्यार्थ्यांना विषबाधा. 7 मुलांची प्रकृती खालावली. उपचारासाठी संभाजीनगरला हलवलं. प्रेम प्रकरणातून झालेल्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या. आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पीएसआयसह 9 जणांवर गुन्हा दाखल. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात 2 महिलांचा अवैध पद्धतीने गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरचा प्रताप आरोग्य विभागाकडून उघड. बोगस डॉक्टर पंडित वाठोरे विरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट 8 महिन्यापासून बंद. नूतनीकरण काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद असलेला हा घाट गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता धुसर. प्रवाशांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.